नमस्ते सर्वांना, मी वनिता. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी भरलेली शिमला मिरची बनवणार आहे. त्यासाठी मी शिमला मिरची घेतली, 4 शिमला मिरच्या आणि त्या अशा आता मधून आपल्याला कट करायचे आहे. पहिले पण बनवलेले, ते पण असे भरून बनवलेले बटाटा घालून. बघा असे मध्ये कट करायचे. असे 2-2 तुकडे करून घ्यायचे. आणि आता जी बनवणार आहे शिमला मिरची, हे खोबऱ्यातल्या वाटणातली बनवणार आहे. जसं आपण भरलेलं वांग बनवतो त्या पद्धतीने भरलेली वांगी पण छान. बघा सर्व मिरची मी अशी कट करून घेतली. तर आपल्याला ह्या बिया त्यामधल्या काढायच्या आहेत. बघा सर्व बिया मी काढून घेतल्या. तर चला आता वाटण्यासाठी मी दाखवते. इथे मी कोथिंबीर घेतली, शेंगदाणे, खोबरं आणि लसूण आणि आले. इथे बघा कढई ठेवली, त्यामध्ये थोडंसं तेल टाकले. तेल गरम झालेलं आहे. आता पहिले मी यामध्ये टाकते शेंगदाणे. इथे बघा शेंगदाणे छान असे आपले तळलेले आहेत. त्यानंतर टाकते खोबरं, लसूण आणि आलं. हे सर्व छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं. बघा तेलात छान असं परतून झालेलं आहे वाटण आपलं. आणि आता थोडी कोथिंबीर पण भाजून घेते. गॅस मी बंद केलेला आहे. आणि आता थंड झाल्यावर सर्व मिश्रण वाटून घेते. वाटण बघा मी वाटून घेतलेलं आहे आणि जास्त पाणी नाही टाकलं, अगदी सुक्कंच मी वाटून घेतलेलं आहे. तर त्यामध्ये सुके मसाले घालायचे आहेत आपल्याला. तर इथे मी 1 चमचा लाल तिखट टाकले, थोडीशी हळद, जिरा पावडर थोडीशी टाकले आणि इथे गरम मसाला टाकला. थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. चवीपुरतं मीठ आणि मिक्स करून घ्यायचं. हे बघा वाटणाचंच पाणी आहे, थोडंसं टाकते. इथे मी लिंबू घेतला आहे अर्धा, तो पिळून घेते आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि आता एक मिरचीमध्ये मसाला भरून घेऊया. छान असा गच्च भरायचा मसाला. इथे बघा सर्व मसाला बरोबर झालेला आहे पूर्ण मिरचीमध्ये आणि सर्व मिरची अशी भरून झालेली आहे. इथे बघा त्याच कढईमध्ये मी तेल टाकले आणि थोडंसं जिरे टाकते. एक मिरची आपल्याला कढईमध्ये सोडायची आहे. थोडा चिरलेला कांदा वरून टाकते. आता झाकण ठेवून अगदी 5 मिनिटं आपल्याला आलटीपलटी करायचं आहे. इथे बघा 5 मिनिटं झालेली आहेत. आता मी झाकण काढून बघते. एक साईडने छान असे शिजलेले आहेत. पलटी करूया. मस्त असा खरपूस भाजलेले आहे. बघा मस्त दिसत आहे. पूर्ण अशा शिजलेल्या आहेत. 5 मिनिटांनी गॅस बंद करायचा. भरलेली शिमला मिरची आपली तयार झाली आणि एकदम मस्तच लागते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा.